नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आमची ट्रिप अशीच कंटिन्यू होती आणि चालूच आहे. बट हा ब्लॉग एक वेगळा ब्लॉग असणार आहे, कारण का जर तुम्ही सोमनाथ द्वारका या साईडला जर येत असाल तर मग एक रस्त्याचा मार्ग नसून एक बोटनी या पाण्याने येऊ शकतात. त्यांनी तुमचा थोडा डिस्टन्स वाचेल आणि जर तुम्हाला रेस्ट करायला पण थोडा टाइम भेटेल. तर आता आम्ही आहेत गुजरातला, भावनगर इथे गोगा टर्मिनल्स आहे, तिकडून आम्ही जाणार आहे सुरतला. तर मग कसा असणार आहे हा प्रवास हा बघूया पुढे, आणि कसं काय तिकीट आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. आम्ही पोहोचलोय बोट वरती, आणि ही बोट आहे, शिप बोट जे बोलू शकतात. थोड्या टायमाने चालू होईल. आता पहिले त्या पॅसेंजर्स जिथे बसू शकतात ते बघू कसं आहे. अपर डेक पण आहे आणि आय थिंक इथे आत बसायला पॅसेंजर्स बसायला पण आहे. ही बसायला सीट्स आहेत असे. मला वाटलं चांगलं असतील याच्यापेक्षा, बट ठीक आहे, इट्स फाईन. आणि इथं हा कॅन्टीन आहे. हे VIP लाऊंज, VIP तिकीट असतात ना त्यांच्यासाठी आहेत. आता आम्ही जस्ट बोट वरती पोहोचलेलो आहे, आणि बोटचे तिकीट्स बोलायला गेले तर पर कार आय थिंक 1300 रुपये आहेत, आणि पर पर्सन आय थिंक 450 आहेत. जर एक्झिक्युटिव्ह क्लास पॅसेंजर म्हणजे जे नॉर्मल वाले तिकीट्स असतात तेच. आम्ही पण तेच केल्यात, काय फरक नाही पडत आहे. सीट्सच फक्त आहेत, काय रिक्लायनर्स आणि काय तिथं काय होत नाहीत ते. सो आम्ही मोस्टली बघत होतो की स्लीपर क्लास, की ॲटलिस्ट 5 तासाचा ट्रॅव्हल असणार आहे भावनगर टू सुरतपर्यंत. तर आम्ही विचार करत होतो की जर आम्हाला स्लीपर क्लास भेटला असं मस्त झोपून गेलो असतो, पण ते नव्हतं. तर त्यामुळे आम्ही जो नॉर्मल तिकीट होतं आम्ही तोच बुक केला. तर आमचा एका गाडीची जिथे 4 लोक बसतात त्या गाडीमध्ये 3200चा तिकीट झाला आहे, आणि जे 6 लोक बसतात तिथे 4200चा. जर तुम्हाला या शिपचे तिकीट्स बुक करायचे असतील तर तुम्ही नेटवरती DGC कनेक्ट करून वेबसाईट आहे, तिकडे जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता. ही चालते गोगा टू हजीरा आणि हजीरा टू गोगा, हे दोनच गोष्टीमध्ये चालतात. दोन्ही वेगवेगळ्या शिप्स आहेत. आय थिंक जी हजीरा टू गोगामध्ये चालते ना ती स्लीपर क्लासमध्ये, म्हणजे एक स्लीपर क्लास पण आहे, आणि एक आहे ही जी आम्ही आहेत ही गोगा टू हजीरामध्ये आहे. हिच्यात फक्त इकॉनॉमी, एक्झिक्युटिव्ह आणि VIP आहेत. बस एवढे 3च तिकीट्स आहेत. हा शिपचा अपर डेक आहे. नंतर जसं शिप चालू झालं त्यानंतर मग अपर डेक चालू झाला, आणि इथे मोस्टली बघा ट्रक ड्रायव्हर्स, काही बायकर्स आहेत, इकडे कारमधून आल्यात, बसेसमधून आल्यात.
काही लोक ते रिक्षामधून उतरली आणि मग त्यानंतर मग ती लोक शिप पकडून आली आणि नंतर मग ती तिकडे उतरल्यानंतर मग परत जातील. आणि काही लोकांचं रोजचा प्रवास पण आहे हे, जो गोगा टू हजिरा हे रोजचे प्रवास करतात. 5 तासाची शिप आहे, तर रोजचा 5 तासाचा त्यांचा ट्रॅव्हल आहे. जर तुम्ही रोड ट्रिपनी सोमनाथ या द्वारकाला यायचा प्लॅन करत असेल तर मी डेफिनेटली सांगेल का तुम्ही या शिपनी या. कारण का जर तुम्ही डिस्टन्स जर गुगल मॅप्सवर बघितला रोड ट्रिपचा आणि जर शिप पकडून येण्याचा तर सेमच डिस्टन्स आहे. आणि पेट्रोलचा खर्च आणि ह्याचा खर्च ऑलमोस्ट 19-20 आहे, जास्त फरक नाही आहे. तर मग ह्याने आल्याने एक रिलॅक्सेशन वाटेल, तुम्हाला जास्त ड्रायव्हिंग करायची गरज नाही लागणार आणि एक ट्रिपमध्ये काहीतरी एक वेगळं गोष्ट घडलेली असं वाटेल. तर मी डेफिनेटली सांगेल का तुम्ही या. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह लागले असेल तर मग तुम्ही जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.